नंदुरबार शहरामध्ये काल दुपारी एका रिक्षाने दुचाकीला धडक दिल्यानंतर 2 गटामध्ये वाद निर्माण झाला। यामुळे नंदुरबारमध्ये मध्यरात्री दगडफेकीची घटनाही घडली आहे। यावेळी वाद नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून जमावावरती अश्रुधुरांचा मारा करण्यात आला। दगडफेकीच्या घटनेमुळे नंदुरबार शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। नंदुरबार शहरात सध्या तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळतंय। त्या समुदायाकडून ती पत्थरबाजी सुरू करण्यात आली होती। त्यामध्ये सध्या ऑफेन्स रजिस्ट्रेशन चालू आहे आणि वेगवेगळे पोलीस स्टेशनची आमची जे फोर्स आहे ती आता वेगवेगळे जे आमचे सेन्सिटिव्ह पॉइंट्स आहे तिथे तैनात आहे। सस्पेक्ट्सनी आयडेंटिफाय केलेले आहे आणि ऑफेन्स रजिस्ट्रेशन आता चालू आहे। ऑफेन्स एकदा रजिस्ट्रेशन झाल्यानंतर संबंधितांवर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आपल्या प्रतिनिधी पल्लवी प्रकाशकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। पल्लवी, मध्यरात्रीची ही घटना आपण पाहतोय। नंदुरबारमध्ये दगडफेकीची घटना झालेली आहे, त्यानंतर पोलिसांकडून अश्रुधुरांचा या ठिकाणी वापर करण्यात आला होता। आता सध्याची काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? आता सध्या नीलम पूर्ण नंदुरबार शहरामध्ये ही शांतता पसरलेली आहे। ही तणावपूर्ण शांतता आहे। काल रात्रीपासून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त असतील, अपर पोलीस अधीक्षक अशोक कांबळे असतील यांच्या संपूर्ण टीमने नंदुरबार शहरात रात्रभर गस्त घातलेला आहे आणि याचमुळे नंदुरबार शहरामध्ये शांततापूर्ण वातावरण आता निर्माण झालेलं आहे। रात्री काही जे दंगलखोर आहेत त्यांना रात्रीच अटक करण्यात आलेली होती, त्यांना जेरबंद करण्यात आलेलं होतं आणि त्याचबरोबर शहरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलेला आहे। जी, धन्यवाद पल्लवी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।